नमस्कार. ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या वेगाबद्दल तुम्ही काय बोलणार? मी तर बोलणारच आहे, पण तुम्ही काय बोलणार या वेगाबद्दल? पहिला हा व्हिडिओ बघा, नंतर आपलं नेहमीच आहे, नंतर व्हिडिओ बद्दल बोलू. खूप उशीरपासून ना बेल्ट लावला होता. व्हिडिओ बनवण्याचा आहे म्हणून आता जस्ट बेल्ट काढला मी आणि एका साईडला लावली गाडी पार्किंगला, त्यामुळं हा व्हिडिओ बनवतोय. तर ह्या स्पीडनं जर ही गाडीचं आपलं स्टेअरिंग जजमेंट जर फेल झालं तर किती पलटी खातील ही गाडी, तुम्हीच सांगा. ज्या स्पीडनं त्या गाड्या गेल्या दोन, स्टेअरिंग जजमेंट फक्त फेल झालं तर काय हाल होतील. बरं तेही जाऊ द्या. समजा एखाद्या झोडपातून किंवा ती व्यक्ती रोडवर चालते, समजा तिला जर धक्का लागला असता तर किती फूट उंच गेले असते. आपण गाडीचा स्पीड ज्या वेळेला तुम्ही चालवता त्यावर नक्की तुमचं डोकं सुद्धा भानावं पाहिजे की आपली गाडी किती स्पीडला जाते. आपल्याला कळायला पाहिजे ही गाडी कंट्रोल होईल का. अचानक होत काही गोष्टी आहेत ना, ह्या अचानक होतात. मग तिथे ते झाडा झुडपात ना एखादं काही येऊ शकतं, प्राणी असो नाही तर आपला माणूस असो, पटकनी जर बाहेर जर आला किंवा तिथे पुढे एखादी गल्ली असेल आणि तिथून एखादा बाईकवाला आला, कुठलाही वाहन आलं, काय हाल होते. भले रस्ता खाली आहे पण गाडीचा कमीत कमी वेग तर तुम्हाला कळायला पाहिजे की आपली गाडी प्रति तास किती स्पीडने चालले. नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून आपली कमेंट नक्की याच्यामध्ये तुम्ही आपले विचार मांडा. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.